प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 3 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि सॉरी प्रेक्षकांनो, आज मला खूप उशीर झाला रिव्ह्यू द्यायला. पण बघा, आज सायली आणि अर्जुनच्या मेहंदीला सुरुवात झाली आहे. आता कुसुम जरा टेन्शनमध्ये आणि सायली विचार करते पुढे काय करायचं. कुसुम म्हणते, सायली तू लग्नाचं खूपच गंभीरपणे बोलतेस का ग? तेव्हा सायली म्हणते, हो अर्थातच कुसुमताई. अगं प्रियाने जर आमचा घटस्फोट घडवून आणला असेल तर मला ह्यांच्याशी पुन्हा लग्न करायला नको का? शिवाय याआधी आमचं लग्न कसं झालं तुला माहितीये ना? ना कधी मेहंदी रंगली ना हळद लागली. पण आता आता मला सगळे विधी अगदी व्यवस्थित करायचे आहेत बघ कुसुमताई. तेव्हा कुसुमला जरा टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. कुसुम म्हणते, अगं सायली स्वप्न तू मोठी बघतेस ग, पण हे सगळे विधी कसे जमवायचे? आणि मधुभाऊंना कळलं तर? आता कुसुम जे बोलते ते सत्यात उतरायला वेळ नाही लागला. लगेच मधुभाऊ हजर झालेत आणि म्हणतात, कसे ए सायली, तो गडकरी वकील बाहेर दिसला मला, इथे आला होता का तो? आता कुसुम म्हणते, हो मधुभाऊ. मग आता प्रेक्षकांनो, आता सगळ्यात पहिला आणि मोठा गंभीर प्रश्न आहे की मधुभाऊंना कसं मनवायचं या लग्नासाठी. पण सुंदर दाखवलाय या सायलीचा आणि मधुभाऊंचा संवाद. तर आता मधुभाऊ म्हणतात, मित्राचा निरोप घेऊन आला असेल तो, हो की नाही सायली? सायली तुझं हे प्रकरण किती दिवस चालणार आहे आता? मधुभाऊ संतापून विचारताय आता सायलीला. पण सायली खूप शांतपणे उत्तर देते, मधुभाऊ प्रकरण असतं ना तर ते केव्हाच संपलं असतं. पण आत्ता मी माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नात्याबद्दल बोलतायत ना तुम्ही मधुभाऊ, ते कसं काय संपेल? मधुभाऊ चिडतात आणि म्हणतात, तुझ्याशी काही बोलायचं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे नुसतं, असं म्हणून बाजूला जातात. पण आता सायली बघा प्रेक्षकांनो, सायली त्यांचा हात धरून म्हणते, मधुभाऊ आजपर्यंत मी तुमच्याकडे कधी काही मागितलं होतं का? पण मधुभाऊ आता थोडासा वेळ विचार करतात आणि मानेने नुसतं असं नाही म्हणतात. मग पुढे सायली विचारते, मधुभाऊ मी कधी लहानपणापासून तुमच्याजवळ कुठला हट्ट धरला का? सांगा ना मला मधुभाऊ. आता मधुभाऊ सायलीकडे बघतात आणि नाही असं मानेने म्हणतात. मग सायली म्हणते, नाही ना मधुभाऊ, नाही केला ना, कारण लहानपणापासून मधुभाऊ मला माझ्या मनासारखं घडण्याची कधी सवयच नाहीये. माझे जन्मदाते मला लहानपणीच सोडून गेले. माझ्या इच्छेविरुद्ध मला अनाथ म्हणून वाढवलं गेलं, तेही माझ्या इच्छेविरुद्धच झालं. माझं अर्जुन सरांशी लग्न झालं तेही माझ्या इच्छेच्या विरुद्धच झालं होतं. आता मधुभाऊ सायलीकडे बघतच राहतात. पण आता सायली जरा भाऊक होऊन म्हणते, मधुभाऊ आत्ता कुठे माझ्या मनासारखं घडायला लागलं? मी ज्यांच्यावर प्रेम करते ते सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम करतात हे मला कळलंय मधुभाऊ. मग आता हे प्रेम मी माझ्या हातातून असंच निसटून जाऊ देऊ का? आता मधुभाऊ बघा प्रेक्षकांनो, त्यांनी ऐकलं तर नाहीये सायलीचं, पण काय बोलले बघा. तर आता मधुभाऊ म्हणतात, प्रेम प्रेम आहे तुझं त्याच्यावर. त्याचं जर तुझ्यावर प्रेम असतं ना तर तो प्रियाशी लग्न करायला कधीच तयार नसता झाला. आता मधुभाऊनं थोडीच वचनाची वगैरे भानगड माहिती आहे, पण सायली त्यावर उत्तर देते, नाही मधुभाऊ, नाईलाज असतो ते तसं करतात, ते त्यांचं नातं आणि त्यांच्या नात्यात आलेलं कर्तव्य बजावतायत आणि मी माझं नातं बजावते, माझं कर्तव्य बजावते. आणि मधुभाऊ त्यांचं जर प्रियाशी लग्न झालं ना तर ते कधीही खुश राहू शकणार नाही आणि मी असं होऊ देईल का? आता मधुभाऊ चिडतात आणि म्हणतात, तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये सायली, असं म्हणून ते खाली बसतात आणि राग म्हणतात, एकदा तू मनाशी ठरवलं ना की ते पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीवही देशील, हे माहिती नाही का मला? सायली आता अगदी शांतपणे त्यांच्याकडे बघते आणि मग त्यांच्याजवळ खाली पायाशी बसते त्यांच्या. आता ते खाली बसलेत बरं का पलंगावर. आणि सायली त्यांना म्हणते, मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे ना मी हट्टी आहे, मग तुमची ही हट्टी मुलगी जे मागतीये तुम्हाला ते द्या ना. बिचारी सायली प्रेक्षकांनो, कुणी पाठीशी नसताना किती मोठी हिंमत करते ती हे लग्न करायची. आता कुसुम मात्र तिच्या पाठीशी आहे बरं का, अगदी खमकी. आता कुसुम म्हणते, मधुभाऊ असं काय करताय? सायली जे मागते ते द्या न हो तिला, कधी नव्हे ती तुमच्याकडे काहीतरी मागते. सायली पुन्हा म्हणते, मधुभाऊ अहो मधुभाऊ मला सगळे विधी करायचे तो लग्नाचे, हळद मेहंदी चुडा सगळं करायचंय मला. मला सांगा मधुभाऊ, तुम्ही जर माझं लग्न ठरवलं असतं तर तुम्ही हे सगळं केलं असतं की नाही? मग आत्ताही मला आशीर्वाद द्या ना मधुभाऊ. पण मधुभाऊंचं मन हो म्हणते प्रेक्षकांनो, पण त्यांची बुद्धी नाही म्हणतीये असं त्यांनी दाखवलंय सुरेख पद्धतीने. त्यांना असं वाटतंय की हे लग्न सायलीला खूप त्रास देईल म्हणून ते असं वागतायत. पण आता मधुभाऊ उठून उभे राहतात तेव्हा सायली पुन्हा त्यांचा पाय धरते आणि म्हणते, नाही हो मधुभाऊ, नाही म्हणू नका ना,
मी तुमच्याकडे माझ्या आनंदाचे क्षण मागते. मी यांच्याशी लग्न करणारच आहे मधुभाऊ, पण तुमचे आशीर्वाद असतील तर मला किती बरं वाटेल मधुभाऊ. आता मधुभाऊ एक क्षण विचार करतात प्रेक्षकांनो, पण आता ते सायलीला म्हणजे परवानगी पण देत नाही आणि देतात पण. नेमकं काय बोलतात बघा. आता कुसुम सुद्धा त्यांच्याकडे केविलवाणे बघते की द्या ना मधुभाऊ परवानगी. मग आता मधुभाऊ म्हणतात, मी तुझा जन्मदाता जरी नसेल तरी मी तुला माझ्या काळजाच्या तुकड्याप्रमाणे वाढवलंय. आता तू जर दरीत उडी मारायचं ठरवलंच आहेस तर मी तुला थोपवू शकत नाहीये. तू जेव्हा जखमी होशील तेव्हा औषध लावायला तुझा हा बापच असेल तिथे. एक गोष्ट लक्षात ठेव सायली, तुझ्या पदरी शेवटी निराशाच असणार आहे. तुझी आता ही झालेली चूक तू जेव्हा कबूल करशील ना तेव्हा रडण्यासाठी तुझ्या ह्या बापाचा खांदाच तुला असेल. म्हणजे बघितलं का प्रेक्षकांनो, मधुभाऊ हो सुद्धा म्हणाले आणि नाही पण नाही म्हणाले. आता सायलीला मधुभाऊंचं बोलणं काय कळायचं ते कळालंय. आता सायली उठून उभी राहते आणि हात जोडून म्हणते. सायलीचा आत्मविश्वास ना प्रेक्षकांनो अगदी पराकोटीचा दाखवलाय, त्यांनी अप्रतिम दाखवलाय. सायली आता मधुभाऊंकडे आधी बघते, स्माईल करते आणि हात जोडून म्हणते, मधुभाऊ चूक झाली ना तर नक्की कबूल करेल, पण मला माहितीये ना यावेळेला मी अजिबात चुकतच नाहीये आणि तुम्ही मला अडवत नाही आहात, हाच मी तुमचा आशीर्वाद समजते. आता सायलीने असं बोलल्यानंतर मधुभाऊ सायलीकडे जरा रागानेच बघतात, पण पुन्हा तिथून राग निघून जातात. म्हणजे मी म्हटलं ना मगाशीच, मधुभाऊने परवानगी दिली पण आणि नाही पण दिली. म्हणजे मधुभाऊंनी ठरवले काय करायचं ते कर, माय गोंधळ घाल. थोडक्यात आपल्या शब्दात सांगायचं झालं तर. आणि ते तिथून निघून जातात. तर आता सायली ठरवते की लग्नाचे सगळे विधी करायचे आणि आज सुरुवात झाली आहे बरं का मेहंदीला. पुढे बघत राहा काय काय झालंय. छान दाखवलं त्यांनी. सायली म्हणते, कुसुमताई चल आता आपण माझ्या मेहंदीच्या तयारीला लागूयात. कुसुम खुश होऊन म्हणते, हो सायली चालेल ना. मग सायली म्हणते, पण त्याआधी प्रियाच्या मेहंदीची तयारी करावी लागेल ना. मग कुसुम म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला सायली. मग सायली कोणाला तरी फोन करते. आता ऑब्विसली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तिने कलाला फोन केलाय. मग सायली फोन घेऊन म्हणते, हॅलो सायली बोलते, तुला जे महत्वाचं काम करायला सांगितलं होतं ना मी, ते आपल्याला उद्याच करायचंय. आणि प्रियासाठी जी खास मेहंदी आपल्याला करायची होती ना, ती मेहंदी उद्या आपल्याला द्यायची आहे बरं का. मी तुझी वाट बघतीये. असं म्हणून तिने फोनवर कोणाला तरी आमंत्रण दिलं. म्हणजे आतापर्यंत तिने नाव नाही घेतलं, पण आपल्याला कळलंय की हे नाव कलाचंच आहे. तर आता बघा प्रेक्षकांनो, सायलीने ठरवलंय सगळे विधी करायचे आहेत लग्नाचे. पण आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया आलेली दाखवली आहे त्यांनी या सायलीच्या चाळीमध्ये. प्रिया कोणाला तरी पत्ता विचारत असते, ए विद्या कुठे राहते रे. तो मुलगा म्हणतो, ही काय इथेच राहते. आता प्रिया त्या दाराजवळ येते आणि म्हणते, इथे राहते का. आता दरवाजा वाजवत म्हणते, विद्या विद्या आहे का घरामध्ये. आता ती विद्या बाहेर आली आहे. कोणी विद्या आहे ती. तर ती विद्या म्हणते, मीच विद्या आहे, तुम्ही कोण आहात. मग आता प्रिया म्हणते, मी तन्वी किल्लेदार आहे. तू मेहंदी काढतेस ना. मग आता ती विद्या म्हणते, मी ब्रायडलची मेहंदी काढते. मग आता लगेच प्रिया तिला बाजूला घेते आणि सायलीच्या घराजवळ जाऊन ओरडते मोठ्याने, ये बाजूला ये. अगं मीच आहे ब्रायडल. मी अर्जुन सुभेदारांशी लग्न करणार आहे. आता लगेच ती बाई म्हणते, काय म्हणताय मॅडम तुम्ही. आता प्रिया म्हणते, कोणासोबत लग्न करणार आहे मी, सांग. मग ती विद्या म्हणते, अर्जुन सुभेदारांसोबत. आता प्रिया मोठ्याने ओरडते, हा अर्जुन सुभेदार, मोठ्याने बोल. आता ती विद्या म्हणते, अर्जुन सुभेदार का. मग प्रिया म्हणते, अगं अजून मोठ्याने बोल ना. ती विद्या म्हणते, हा अर्जुन सुभेदार. मग प्रिया म्हणते, माझ्या हातावर मेहंदी काढायला येशील ना. तर ती विद्या म्हणते, कधी यायचंय. मग प्रिया म्हणते, उद्या यायचंय. सगळे डिटेल देते मी तुला, पण माझ्या हातावरची मेहंदी सगळ्यांना आवडायला हवी. प्रिया कसा फोडून बोलते हे. आणि मग म्हणते कशी, यायच्या आधी चाळीतल्या सगळ्या लोकांना सांगून ये कोणाच्या हातावर मेहंदी काढणार आहेस तू. मग आता ती विद्या म्हणते, अर्जुन सुभेदार यांच्या होणाऱ्या बायकोच्या हातावर. प्रिया म्हणते कशी, अगं जोरात बोल ना जरा. मग ती विद्या म्हणते, अर्जुन सुभेदारांच्या होणाऱ्या बायकोच्या हातावर. मग प्रिया मुद्दा म्हणते, अगं ती मीच आहे, मीच आहे होणारी बायको अर्जुन सुभेदारांची. आणि तुमच्या चाळीत ती सायली राहते ना, सायली. आता सायली आली बरं का मागून. प्रिया म्हणते कशी, तिला सांगून ये की माझं आणि अर्जुन सुभेदारांचं लग्न होणार आहे, सांग तिला.
सायली आता तिच्या पाठीवर अशी थाप मारते. बरं प्रेक्षकांनो, ये बात कुछ हजम नाही हो रही. आता प्रियाला खरं तर मोठ्या मेहंदी आर्टिस्टला सांगायला पाहिजे, ती चाळीत का सांगायला आली असेल. बरं चला समजून घेऊ, आपण सायलीला डिवचायला आली असेल. पण आता प्रिया बघा सायलीला म्हणते कशी. सायली तिला म्हणते आधी, ए मला सांग ना प्रिया हे सगळं थेट. मग प्रिया म्हणते, अगो मी विद्याला सांगत होते माझ्या लग्नाबद्दल. आणि सायली, सॉरी ग, मला ना माझ्या लग्नाला तुला इन्व्हाइट नाही करता येणार ग. आता सायली तरी पण थंड आणि हसतीये. मग प्रिया म्हणते, अगं मी त्या माणसाशी लग्न करतेय जो कधीतरी तुझा नवरा होता, असं म्हणून मोठ्याने हसायला लागते. तरी पण सायली तिला काहीच रिस्पॉन्स देत नाही. आता प्रिया विचार करते, म्हणजे थोड्या वेळ शांत बसते आणि मग चिडून म्हणते, काय कोडगी झाली का तू सायली? मी एवढं सगळं बोलतीये, तुला काही फरक नाही पडत आहे का? मी संगीत करणार, मेहंदी करणार, चुडा भरणार, हे सगळं करणार आहे मी. येत्या 2 दिवसात मी अर्जुन सोबत बोल्यावर चढणार आहे. मग सायली अगदी हळू बोलते, अगं प्रिया मग ओरडून कशाला सांगतेस? तुझं ह्यांच्याशी लग्न होणार नाही अशी भीती वाटते का तुला? आता प्रिया गप्पच बसते आणि मग पुढे म्हणते, भीती? मला काय बरं भीती वाटेल? हे काय बोलतेस सायली? तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. सायली मग शांतपणे म्हणते, अगं गैरसमज त्यांचा झालेला असतो जे मोठ्याने आरडाओरडा करतात. खोटं बोलायचं असेल तर मोठ्या मोठ्याने ओरडूनच बोलावं लागतं ना. पण सत्यामध्ये ताकद असते प्रिया, आणि ते हळू जरी सांगितलं ना तर ते वाचतंच बरं का. आता प्रियाला ना एक क्षण विचार करायला लागते आणि तिला सुधरतच नाही सायलीला काय उत्तर द्यावं. आता ती कुसुमकडे बघते आणि म्हणते, हिला ट्रीटमेंटची गरज आहे, हिला दवाखान्यात दाखवा. हिला धक्का पचवता येत नाहीये. हिला कळतच नाहीये अर्जुनचं माझ्याशी लग्न होणार आहे. हिला डॉक्टरकडे घेऊन जा. मला ना फार काळजी वाटते हिची आता. सायली म्हणते, कशाला काळजी करतेस प्रिया? अजिबात काळजी करू नको. आणि तिचं मंगळसूत्र प्रियाला दाखवत म्हणते, हे माझे होते आणि माझेच आहेत आणि माझेच असणार आहेत. प्रिया आता एकदम गपगार झालीये, तिला एवढी भीती वाटते आता प्रेक्षकांनो. पण म्हणते कशी आता, तू येच, तू आता लग्नाला येच. जेव्हा तू स्वतःच्या डोळ्याने बघशील ना माझं आणि अर्जुनचं लग्न होताना, जेव्हा तुझा हा भ्रम आहे ना तो दूर होऊन जाईल. तू येच सायली, तू नक्की ये. मग सायली म्हणते, अगं येणारच आहे मी लग्नाला, पण नवरी होऊन येणार आहे. कुसुम ते बघून हसायला लागते. आता सायली भारी बोलते पुढे प्रेक्षकांना. सायली के लिए तो एक लाईक आज बनताय. मग सायली पुढे म्हणते, अगं प्रिया मुहूर्त तोच असणार आहे जो तू काढलेला असशील. मांडवही तोच असेल जो तू घातलेला असेल. पण तिथे मात्र मी लग्न करणार माझ्याच नवऱ्याशी. प्रिया ते देखील तुझ्या डोळ्यात देखत. आता असं बोलल्यावर प्रिया थंडगार, मजा आली प्रेक्षकांना आजचा हा सीन बघायला. आता प्रियाला काही सुधरेना, काय बोलावं, सायलीला काय उत्तर द्यावं. आता ती विद्या म्हणते, मी येऊ ना मेहंदी काढायला? आता प्रियाला काही सुचेना, ती मेहंदी आर्टिस्ट आहे ना, ती विचारते तिला. आता प्रिया तिच्यावरच वसकते आणि म्हणते, हो वेळेवर ये. असं म्हणून प्रियाच तिथून निघून जाते. तिला काही गरज होती का सायलीच्या तिथे चाळीमध्ये यायची? आता कुसुम सायली दोघी तिच्याकडे बघून हसतायत प्रेक्षकांनो. खरंच नेहमी म्हणावंसं वाटतं की आत्मविश्वास असावा ना तो अगदी सायलीसारखा. पण आता इकडे बघा पहाट झालीये, मेहंदीचा दिवस उजाडलाय. आता अर्जुन टेन्शन मध्ये बिचारा आणि तो सारखा चैतन्याला फोन करतोय. पण अर्जुनला कळलं नसावं का चैतन्याचा नंबर ब्लॉक आहे, कारण तो फोन लावतोय तर तो कट होतोय, फोन लागतच नाहीये चैतन्याला. आता तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो, अरे दादा चल रेडी हो ना, आपल्याला खाली जायचंय, मेहंदीचा कार्यक्रम आहे तुझा. अर्जुन म्हणतो, मेहंदीचा कार्यक्रम? अश्विन म्हणतो, अरे चल तर खरी खाली, खूप मस्त तयारी झाली आहे खाली. मग आता अर्जुन विचारतो, चैतन्य कुठे? पण दिसलाच नाही तो कालपासनं. अश्विनला आता जरा टेन्शन आलं, काय उत्तर द्यावं. आता तो उडवाउडवीची उत्तरं देतो आणि म्हणतो, चैतन्य का? अरे चैतन्याला डॅडनी ना लग्नाच्या कामासाठी मुंबईला पाठवलंय बघ. अर्जुन म्हणतो, मुंबईला गेला तो? मला काही बोलला नाही, सांगितलं नाही, असं कसं निघून गेला? अश्विन म्हणतो, अरे ते काय झालं माहितीये का दादा, लग्नाची घाई आहे ना, त्यामुळे कदाचित गेला असेल तो गडबडीत. कमीच दिवस उरले ना रे, सगळ्यांना कामं वाटून दिली आहेत डॅडनी, त्यामुळे चैतन्याला कदाचित जाता जाता तुला सांगायचं जमलं नसेल. अर्जुन म्हणतो, अरे पण त्याचा फोन का लागत नाहीये? म्हणजे लागतोय तसा, पण लागतोय फोन आणि कट होऊन जातोय आपोआप. अश्विन म्हणतो, अरे नेटवर्कचा इश्यू असेल, पण तू कशाला त्याला फोन करत बसतोयस? अरे लग्नाचे कामं आहेत, लवकर लवकर कामं झाले ना तर सगळं लवकर लवकर होईल ना दादा, सगळं काही चांगलं करायचंय ना आपल्याला. आता तन्वीशी लग्न आहे तुझं,
पण अर्जुन मनात विचार करत असतो, मला कुठे हे लग्न करायचंय. पण आता अश्विन म्हणतो, दादा लवकर ये हं खाली, ती मेहंदीवाली येईल बघ आता. आणि तुला माहितीये का, तन्वीने तिला सांगितलंय की तुझ्या हातावर सुद्धा मेहंदी काढायची आहे म्हणून. पण प्रेक्षकांनो बघा हं, अर्जुन आता काय करतो. अश्विन म्हणतो, तुझ्या हातावर तन्वीचं नाव रंगणार आहे बाबा. अरे हे ऐकून पूर्णाजी काय खुश झाली. दादा तुला काय सांगू, तू लवकर ये, मी पुढे होतोय, तू ये ह लवकर, आटप. आता असं म्हणून अश्विन गेलाय खाली. पण आता अर्जुनने ठरवलंय, काही झालं तरी त्या तन्वीचं नाव आपल्या हातावर येऊच द्यायचं नाही. आता असं ठरवून तो काय करतो बघा प्रेक्षकांनो, तो विचार करतो, तन्वीचं नाव माझ्या हातावर, इम्पॉसिबल आहे, हे शक्यच नाहीये. प्रेम असावं तर असं डेडिकेट आणि पॅशनेटली असावं, हे खरं आहे. पण आता बघा, हे फिल्मी स्टाईल वाटलं खरी, पण छान वाटते आपल्याला हे बघायला. अर्जुन आता तिथे असलेला एक काचेचा ग्लास घेतो आणि विचार करतो, काही झालं तरी मी या तन्वीचं नाव माझ्या हातावर येऊ देणार नाही. असं म्हणून त्याने आता तिथे असलेला एक काचेचा ग्लास घेतलाय आणि तन्वीबद्दल असलेला सगळा राग त्याने त्या काचेच्या ग्लासवर काढलाय आणि एवढ्या जोरात आणि आवेशाने तो फोडलाय. आता तो जेव्हा फोडतो ना तो ग्लास, तेव्हा त्याला ते आठवतं अश्विनचं वाक्य, ते घुमलंय त्याच्या कानात असं त्यांनी ऐकवलंय. शेवटी काय, अर्जुनने त्याच्या हाताला दुखापत करून घेतलीच. आणि प्रेक्षकांनो, काय प्रोमो वगैरे रंगताय तो या मालिकेचे. आता यांचा संगीत सोहळ्याचा पण प्रोमो आला. नेमका मी तुम्हाला रविवारचा काल रिव्ह्यू दिला आणि त्यानंतर दुपारी यांचे प्रोमो आउट झाले. मस्त वाटतंय आता बघायला. आता येत्या रविवारी म्हणजे 9 तारखेला सायली आणि अर्जुनचा संगीत सोहळा ते दाखवणार आहे आणि दुसऱ्या मालिकेचे कलाकार पण त्यात असणार आहे, अगदी भरपूर. त्यामुळे बघायला विसरू नका, ऐकायला विसरू नका माझ्या आवाजामध्ये येत्या रविवारी. नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा, अर्जुनने शेवटी त्याच्या हातावर जखम करून घेतलीच. आता पुढचा सीन मेहंदीवालीचा आहे. प्रिया मेहंदीवालीची वाट बघत असते, अजून कशी नाही आली मेहंदीवाली. कल्पनाताई म्हणतात, पोरींनो अगं जरा शांत व्हा, ती बघा ती आली मेहंदीवाली. तेवढ्यात ती विद्या येते तिथे, सायलीच्या चाळीतली ती मुलगी, आणि म्हणते, तन्वी ताई मी आले मेहंदी काढायला. प्रिया तिच्यावर ओरडत म्हणते, उगवलीस, ये आता, किती उशीर केला ग, किती वेळची वाट बघतोय आम्ही तुझी. मग अस्मिता म्हणते, हात हलवत का आलीयस, मेहंदीचे कोण कुठे. मग ती विद्या पलीकडे बघते आणि म्हणते, त्यांच्याकडे आहेत. आता तिथे अद्वैत आलाय प्रेक्षकांनो, ते मेहंदीचे कोण घेऊन. आता तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, या मेहंदीच्या कोणामध्ये शेड मेहंदी मिक्स केलेली आहे. अस्मिता आणि कल्पनाताई अद्वैतचं स्वागत करतात. आता कल्पनाताई म्हणतात, अरे ये ना बेटा अद्वैत, ये. अद्वैत म्हणतो, अरे काकू कशा आहात, माझ्या मित्राचं लग्न आहे त्यामुळे मी येणारच होतो ना. कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा बरं झालं तू आलास, बस ना बस. आणि अरे अद्वैत ही अस्मिता आहे, तू ओळखतोस ना हिला, आणि ही तन्वी आहे बरं का, अर्जुनची होणारी बायको. आता अद्वैत त्यांना हॅलो हाय असं म्हणतो. मग अस्मिता म्हणते, काय रे अद्वैत, ही मेहंदी तुझ्याकडे कशी काय आली. आता मेहंदीवाली एकदम घाबरून अद्वैतकडे बघते आणि अद्वैत म्हणतो, ऍक्च्युली काय झालं ना, मी इथेच येत होतो आणि रस्त्यामध्ये ह्या भेटल्या मला. मग पुढे तर सांगतो की नेमकं यांनी इथलाच पत्ता विचारला, मग मी यांना सोबत घेऊन आलो इथे. आणि काय झालं की मेहंदीची बॅग माझ्याच गाडीमध्ये राहिली म्हणून मागाहून आणत होतो. माझ्या मित्राची सुद्धा हीच इच्छा असेल की मेहंदी माझ्या हातून तन्वीला दिली जावी. मग कल्पनाताई म्हणतात, हो रे बाबा हो, खरंय हं तुझं. अस्मिता, प्रिया आता सगळे अद्वैतकडे बघून स्माइल करताय. आता इकडे सायली पण तयार झाली आहे प्रेक्षकांनो मेहंदीसाठी. खूप सुंदर दिसतीये सायली, आणि कुसुमने अगदी समर्पक वाक्य तिला बोललंय. आता यांचं डिस्कशन झालेलं त्यांनी दाखवलंय, अद्वैतचं आणि कल्पनाताईंचं वगैरे वगैरे. पण आता कुसुम म्हणते सायलीला, सायली किती गोड दिसतेस ग तू, साधेपणामध्ये सौंदर्य असतं म्हणतात ना, ते तुझ्याकडे बघूनच कोणी बोललं असेल असं वाटतं ग मला. मग सायली म्हणते, अगं कुसुमताई, हे बोलताना तुझा चेहरा का पडलाय. पण कुसुम म्हणते, अगं सायली बेटा, मला ना जरा भीती वाटते ग, सगळे लग्नाचे विधी करतेस, मेहंदीची पण तयारी केलीस तू आज, पण सगळं होईल ना ग सायली, नीट सगळं नीट पार पडेल ना. सायली कुसुमला धीर देत म्हणते, हो कुसुमताई, सगळं छानच होणार आहे, आता तू नको काळजी करूस. बरं आता माझ्या हातावर ह्यांच्या नावाची मेहंदी काढायला घ्यायची का आपण. आता सायली जेव्हा असं बोलते तेव्हा तिथे कला येते आणि म्हणते, हो लगेच काढायला घेऊयात, सुरुवात करायला वेळ कशाला लावायचा.
सुरुवात करायची आहे आणि ही मेहंदी जी आहे ना ती मी काढणार आहे, असं म्हणून कलाने तिथे मेहंदीचे कोन आणलेत आणि आता सायली कलाचं स्वागत करते. अगं बाई कला, ये ये. आता दोघी एकमेकींना मिठी मारतात. सायली आता कलाला विचारतेस, कला कशी आहेस तू, मजेत ना? कला म्हणते, हो अगदी मजेत. काय ग सायली, तू कोल्हापूरला यायचं कॅन्सल केलंस? मला तुला भेटायला यायचंच होतं तेव्हा, नंतर तुझा कॉल आला म्हणून आता मेहंदीच्या योगाने भेटायचाही योग आलाय बघ. तर आता सायली म्हणते, हो ना. सायलीचं आणि कलाचं बोलणं सुरू असताना कुसुम म्हणते, कला तू माझ्या सायलीला साथ देशील ना ग? मग आता कला कुसुमच्या हातात हात देत म्हणते, अर्थातच कुसुमताई. अगं आईला तू हिची लव्ह स्टोरी सांगितलीस आणि आईने मला सांगितली, तेव्हाच मला वाटलं होतं की सायली आणि अर्जुन कधीच वेगळे नको व्हायला. सायली म्हणते, हो कला, आम्ही कधीच वेगळे होणार नाही आहोत, म्हणूनच तुला मी इथे मदतीला बोलवलंय की नाही? कला म्हणते, तुला माझी पूर्ण मदत मिळणार हं सायली. सायली म्हणते, अगं उभी का, तू बस ना, मी पाणी आणते. असं म्हणून कुसुम आत गेलीये बरं का. आता या दोघी जणी कुसुम गेल्यावरती बोलायला लागतात. आता कला पटकन सांगते तिला, हे बघ सायली, अगं आपलं ठरलं होतं ना त्याप्रमाणे मी आणि चांदेकरने प्रियासाठी खास मेहंदीची व्यवस्था केली आहे, शेंड स्पेशल मेहंदी. आता सायली हसायला लागते आणि म्हणते, काय सांगतेस कला, थँक्यू सो मच. कला म्हणते, थँक्यू नको म्हणूस ग, त्या प्रियाला चांगली अद्दल घडवायची आपल्याला. आता तुझं जमवायला अद्वैत आणि कला दोघेही खमके आहेत बरं का. आता सायली आणि कला दोघी एकमेकींकडे बघतायत आणि एकमेकींच्या हातात हात देत म्हणतायत, हो ठरलं तर मग. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आता इकडे कलाने या सायलीची भेट घेतली, तशीच अद्वैतने या अर्जुनची भेट घेतली आहे. आता अर्जुन सुद्धा अद्वैतला सांगतो की माझं फक्त आणि फक्त सायलीवरच प्रेम आहे, मी पूर्णाजीच्या वचनाखातर तन्वीशी लग्न करतोय, पण मी फक्त आणि फक्त सायलीचाच आहे. असं म्हणल्यानंतर अद्वैत म्हणतो, मित्रा नको काळजी करूस. अर्जुन सांगतो की माझं प्रेम मिसेस सायलींवर होतं, आहे आणि राहणार. अद्वैत म्हणतो, मग असं असेल तर ही तन्वी तुमच्या दोघांच्या प्रेमाच्या आड कधीच येणार नाही. प्रेक्षकांनो, लग्नाचे सोहळे, विधी, सगळं संगीत खूपच अप्रतिम दाखवतायत. ते खूप मेहनत आहे या सगळ्यांची. आपण या मालिकेला खूप प्रेम देतोय, अगदी भरभरून प्रतिसाद देतोय, त्यामुळे मालिका बघायला मजाच येते या शंकाने. आणि सॉरी आज जरा उशीर झाला, पण एपिसोड पण त्यांनी लहानच दाखवला होता आज, त्यामुळे कसा वाटला आजचा हा एपिसोड कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे पुढचे विधी, सगळे या लग्नाचे सोहळे तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला मिळतील. आणि प्रेक्षकांनो, आज जरा तब्येत नरम असल्यामुळे सकाळी जागच आली नाही हो, त्यामुळे उशीर झाला, तेवढं समजून घ्या. भेटूयात उद्या सकाळी. धन्यवाद.